ही दृश्य आपण पाहतोय मालाडच्या मालवणी परिसरातील या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने असलम शेख यांचे बॅनर्स देखील फाडण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्यांचे पोस्टर्स देखील जाळले गेल्याचे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। मालाडच्या मालवणी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने आमदार असलम शेख यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी खरतर उपस्थित आहेत। पोलीस प्रशासनाच्या समोर आता पोलीस यंत्रणेसमोर खरतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे, कारण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी असलम शेख यांचे बॅनर्स देखील फाडण्यात आलेले आहेत। जाळपोळ आपण या ठिकाणी पाहतोय। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उमेश करंजकर जोडले जात आहेत। उमेश, आता खरतर भारतीय जनता पक्षाचे हे जे पदाधिकारी आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। जाळपोळ पाहायला मिळते, पोस्टर्स फाडले जात आहेत, बॅनर्स फाडले जात आहेत। उमेश, नक्कीच मेघना, गेल्या काही जर आपण गेला एक दीड तास पाहिला तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। जिथून ते आंदोलन सुरू झालं सगळ्यात आधी तिथं असलम शेख यांचा पुतळा जो आहे तो जाळण्यात आला। त्याच्यानंतर हे सगळे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या इथं पोहोचलेले आहेत। आता पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमदार प्रवीण दरेकर गेलेले आहेत, संजय उपाध्याय गेलेले आहेत आणि पोलिसांची चर्चा करतात। मात्र सगळे जे कार्यकर्ते आहेत ते पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे आहेत, आक्रमकपणे घोषणाबाजी करतात आणि या सगळ्या परिसरामध्ये जे असलम शेखचे बॅनर लावण्यात आले होते, कारण असलम शेख या सगळ्या वॉर्डाचं प्रतिनिधित्व करतात, त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये त्यांचे बॅनर लावण्यात आले होते आणि ते बॅनर जे आहेत ते या आक्रमक कार्यकर्त्यांनी फाडून टाकलेले आहेत। आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील दक्ष झालेत। लगेच त्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी शांत केलं, ताब्यात घेतलं आणि एकूण आता सगळी परिस्थिती शांत आहे। मात्र आतापर्यंत जर पाहिलं तर पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेत आणि असलम शेख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून सुरू आहे। उमेश, या आंदोलनाची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात। नेमकं हे आंदोलन का सुरू आहे त्याच्या बाबतीत खरतर माहिती जी आहे ती प्रेक्षकांना देऊयात। असलम शेख यांनी धमकी दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचा आहे। मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात आमदार असलम शेख यांनी हे वक्तव्य कुठे आणि केव्हा केलं होतं आणि ते वक्तव्य काय ते आपण प्रेक्षकांना सांगूया। उमेश, आवाज येतोय? तर उमेश पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। मात्र या क्षणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय मालाडमधील मालवणी परिसरातील। मालाडच्या मालवणी परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू आहे। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। यावर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। आमची लोक या ठिकाणी अनैतिक गोष्टींच्या विरोधात, रोहिंगे विरोध असतील, बांगलादेशी घुसखोर असतील, या विरोधात आंदोलन करत असताना यांच्या पोटात काय दुखतं? हे काय पोचत आहेत का त्यांना रोहिंग्यांना? त्यामुळे यांच्या दुखत्या नसीवर आम्ही त्या ठिकाणी बोट ठेवल्यामुळं हे चलबिचल झालेत आणि त्यातनं अशा प्रकारचं वागणं त्यांचं सुरू आहे। पुण्यावर मोर्चा काढून आम्हाला जर धमकावण्याचा प्रयत्न कराल तर या ठिकाणी याद राखा, गाठ आमच्याची आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलोय। आणि पुन्हा या ठिकाणी अशाच पद्धतीने हायजोस घातला तर जशास तसं किंबहुना जास्त टोकाचं प्रत्युत्तर त्याला दिलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।